कमळी मालिकेमध्ये पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे, की कमळी अनिकावर खूप जास्त पेटलेली आहे. मालिकेत पुढे बघायला मिळतं, की अनिकाच्या घरात पार्टी असते आणि त्यामध्ये सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलावलेलं असतं. पण त्यावेळेस आजोबांना त्या पार्टीच्या आवाजाने खूप जास्त त्रास होत असतो. तुम्हाला माहितीच आहे, की आजोबा आता त्यांच्या पॅरालाइज्ड अवस्थेमध्ये त्यांच्या बेडवरती झोपलेले आहेत. एक नोकर त्यांची काळजी घेतोय आणि त्यावेळेस राजन देखील घरी नसतो. त्यामुळे राजनने त्या नोकराला सांगितलेलं असतं, की "तू आजोबांची काळजी घे." त्याच वेळेस अनिकाने त्यांच्या घरात पार्टी ठेवलेली असते. मोठा साउंड चालू असतो आणि त्या आवाजाने आजोबांना त्रास होत असतो. त्यांना जो त्रास होतोय त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या शारीरिक हालचालीवरून त्या नोकराला समजतं आणि मग नोकर खाली येतो. त्या अनिकाला बोलतो, की "अनिका, आजोबांना त्रास होतोय तुमच्या पार्टीच्या आवाजाने. आवाज जरा कमी करा." त्यावेळेस अनिकाला खूप जास्त राग येतो, की तो नोकर कोण मला ऑर्डर सोडतोय आणि त्यामुळे अनिका काठी घेते आणि त्या नोकराला हाणायला लागते. तेवढ्यातच तिकडे कमळीची एंट्री होते. ती काठी अडवते आणि ती अनिकावर चांगलीच पेटणार आहे. तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला असंच बघायला मिळालं, की कमळी जी आहे, ती अनिकाच्या सरळ कानाखाली लावून देते. अशा भागात काय झालं, की आज ॲडमिशनच्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे निंगी आलेली असते. कमळी आणि तिचा दोघांचा ॲडमिशनचा फॉर्म घेऊन ती आलेली असते आणि त्यावेळेस आपल्याला असं बघायला मिळतं, की अनिका निंगीला अडवते. अनिका निंगीला बोलते, की "तुझा फॉर्म तू भरू शकते, पण कमळी-टमळीचा तू फॉर्म भरायचा नाही. ती आल्याशिवाय तिचा फॉर्म तू भरायचा नाही." त्यावेळेस निंगी बोलते, "तू कोण मला सांगणार आहे? मी तर फॉर्म भरणार आहे कमळीचा." आणि असं बोलून अनिका त्यावेळेस ॲडमिशनच्या ऑफिसमध्ये निघते. पण अनिकासोबत त्यावेळेस निंगीला अडवण्यासाठी 3 मुली असतात. त्या तिन्ही मुली काय करतात, की निंगीचा हात धरतात आणि मग अनिका तिच्या हातून जबरदस्तीने ॲडमिशनचा फॉर्म ओढून घेते आणि कमळीचा ॲडमिशन फॉर्म ती फाडणार असते. तेवढ्यातच तिकडे कमळीची एंट्री होते आणि कमळी तिकडे येते. अनिकाला तो फॉर्म मागते. अनिका त्यावेळेस तो फॉर्म देत नाही कमळीला. मग कमळी बोलते, "आता हिला धडा शिकवलाच पाहिजे." आणि कमळी सरळ अनिकाच्या कानाखाली जोरात लावून टाकते आणि अशा पद्धतीने सगळ्यांसमोर कमळीने अनिकाच्या कानाखाली मारली आणि अशा पद्धतीने ती तिचा फॉर्म मिळवून घेते. तर अनिकाची तर आता इज्जत निघाली सगळ्यांसमोर. अनिकाला तर खूप वाईट वाटतं. ती बोलते, "तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची?" तर कमळी बोलते, "अरे मग तुझा पण अधिकार नाहीये असा माझा ॲडमिशनचा फॉर्म फाडण्याचा आणि तुला काही कोणालाच अधिकार नाहीये. कारण हे ॲडमिशनचा फॉर्म नाहीये. हे माझ्या बाबांचं आणि माझ्या आईचं स्वप्न आहे. त्या स्वप्नाचं तिकीट आहे हे आणि हे फाडण्याचा अधिकार कोणाचाच नाहीये." आणि त्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं, की अनिकाला कमळीवर खूप जास्त राग आलेला असतो. पण त्यांच्या कॉलेजमधली एक महिला येते. कमळीला बोलते, की "तुला ॲडमिशन फॉर्म भरण्याची गरज नाहीये. कारण तुझा फॉर्म ऑलरेडी भरला गेलाय. कॉलेजतर्फे तुझी फी देखील भरली गेली आहे. तुझी पूर्ण कॉलेज फी माफ आहे या वर्षासाठी. कारण तू अख्ख्या कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवलाय." आणि अशा पद्धतीने ती कमळीला काँग्रॅच्युलेट करते आणि अनिका तर तोंडावर पडते, पण कमळीला खूप मस्त वाटतं आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की अनिकाला अजून जास्त राग येतो. तर अनिकाच्या मैत्रिणी तर आहेतच तिला पेटवण्यासाठी. तर अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात, "काय रे, तुला तर ऋषी सर आवडत होते ना, पण ऋषी सर तर आजकाल त्या कमळीसोबतच फिरत असतात. तुमचं काय ब्रेकअप झालंय का?" आणि त्यावेळेस अनिकाला खूप राग येतो आणि मग अनिका कमळीकडे जाते तिला उचकावण्यासाठी. आता तुम्हाला माहितीच आहे, की कमळीच्या आईचा मृत्यू झालाय. म्हणजे आपल्याला बघायला तरी असं मिळालं, की कमळीच्या आईचा मृत्यू झालाय. तर ह्या सगळ्यामध्ये अनिका बोलते, की "तुला काही लाज आहे का नाही कमळी? तुझ्या आईचा मृत्यू झालाय आणि तुझ्या डोळ्यावर काहीच दुखवत दिसत नाहीये. तू तर दुःखी दिसतच नाहीये. तू तर एकदम मजेत आहेस. तू तर मस्त रोमॅन्स करतीये त्या ऋषीसोबत." कमळी नेहमी आता ऋषीसोबत असते, कारण ऋषीला आता त्याच्या नयनतारा नाहीये आता ऋषीला अडवण्यासाठी. ऋषी एकदम मस्त असा फुलापंछी झालाय आणि तो कमळीसोबतच फिरत असतो. तर अनिकाला तर खूप राग येतोय सगळं पाहून. अनिका बोलते, "अरे कमळी, तुझं काय चाललंय? काय त्या ऋषीसोबत फिरत असते सारखी? आणि तुला काय लाज वाटत नाही का, की तुझे आबा गेले, तुझी आई गेली, दोघी जिवंत नाहीयेत आणि तू या गोष्टीचा फायदा उचलतीये बॉयफ्रेंडसोबत फिरण्यासाठी? तुझ्या डोळ्यात तर काही दुःख दिसतच नाहीये आई गेल्याचं. तुझ्यासाठी तर मस्त एन्जॉयमेंट आहे तुझी आई गेली ते. म्हणजे तू आता तुझ्या ऋषीला असं दाखवू शकते, सिम्पॅथी घेऊ शकते त्याच्याकडून, की बघ माझी आई नाहीये, मी किती बिचारी आहे." आणि असं करून त्याचं प्रेम मिळवू शकते. आणि त्याच वेळेस ऋषी तिकडे येतो आणि अनिकाला खूप सुनावतो. तर अनिकाला खूप राग येतो. अनिका मग ऋषीला बोलायला लागते. तर मग कमळी ऋषीची बाजू घेते आणि ती बोलते, "ऋषीला काय बोलायचं नाही." आणि अनिकाला तर खूप राग येतो अजून. अनिका म्हणते, "जर मी कमळीला काय बोललो तर ऋषीला राग येतो. ऋषीला काय बोललं तर कमळीला राग येतो. काय करू मी? काय चाललंय तुमचं? तुमचं काय ना रिलेशनशिप जरा जास्तच पुढे गेलेलं दिसतंय." असं अनिका बोलते. त्यावेळेस मग ऋषी बोलतो, की
तुला हे सगळं बोलायचे नाहीये, गेट लॉस्ट. आणि त्यावेळेस अनिका बोलते, "तू मला कोण गेट लॉस्ट बोलणारा? मी अनिका महाजन आहे." असं अनिका बोलायला लागते. मग ऋषी कमळीचा हात त्याच्या हातात घेतो आणि अनिका समोरून कमळीला हातात हातात घेऊन निघून जातो. आणि हे पाहून तर अनिकाची वाटच लागते. म्हणजे ती बघते, की राव आता ऋषी ओपनली सगळ्यांसमोर कमळीचा हात हातात घेऊन चाललाय आणि यामुळे अनिकाचा खूप जास्त जळफळाट होताना आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी बघायला मिळाल्यात आणि दुसरीकडे आपल्याला हे पण बघायला मिळतं, की जी अनिका आहे तिने आता ठरवलेलं आहे, की काही करून आता आपल्याला या दोघांना वेगळं करायचं आणि कसंही करून आता यांना वेगळं करायला म्हणजे जे आपल्याला करायला लागेल ते आपण करायचं, पण या दोघांना वेगळं करायचं. दुसरीकडे नयनताराची बोलती बंद झालेली असते आणि तिला असं वाटलं होतं एवढे दिवस, की अ, ऋषीला त्रास होईल, टेन्शन होईल. बाहेर त्याला जास्त दिवस एकटं राहता येणार नाहीये, कारण तो एवढा ऐशोआरामात जगलाय. तर त्याला बाहेर जगताच येणार नाही आणि तो परत घरी निघून येईन. पण ऋषी तर घरी निघून आलाच नाही. उलट तो आता मुंबईत आलाय, पण तो बाहेर कमळीसोबतच फिरतोय आणि या सगळ्यामुळे आणि आता नयनताराला फार जास्त त्रास होत असतो. आणि ऋषीच्या भावाला जेव्हा समजतं, "अरे बापरे! ऋषी तर मुंबईत आलाय तर तो आता घरी पण येऊ शकतो." त्यामुळे तो आता नयनताराला बोलतो, "हे बघ आई, तू टेन्शन घेऊ नको, तू काळजी करू नकोस. तू आराम कर, मी कंपनीचं सगळं सांभाळतो." आणि त्या ऋषीच्या भावाला फक्त कंपनीची सगळी सत्ता स्वतःच्या हातात घ्यायची असते. त्याला तर तेवढ्याच गोष्टीची पडली आहे. आणि त्यावेळेस मग अनिका जाते सॉरी नयनतारा जाते आराम करते. ऋषीचा भाऊ आता नवीन कारस्थान रचायला सुरुवात करतो. कारण त्याला ही गोष्ट नको आहे, की ऋषीने घरी यावं परत. तो मुंबईत आलाय, आता तो घरी पण येऊ शकतो अशी त्याला भीती असते. त्यामुळे तो म्हणतो, "आता काहीतरी आपल्याला कारस्थान करावं लागेल. याला बाहेर ठेवावं लागेल." दुसरीकडे आपल्याला हे बघायला मिळतं, की ऋषीची वहिनी म्हणजे ऋषीच्या भावाची बायको ऋषीला कॉल करते आणि बोलते, "काय रे एवढे दिवस तू कुठे होतास? आपलं काही बोलणं पण नाही झालं." तर ऋषी सांगतो, "अरे मी आता मुंबईत आलोय. मी कमळीसोबतच आहे." त्यावेळेस मग वहिनी खूप खुश होते, की "अरे तू मुंबईमध्ये तरी आला, तर मग घरी ये ना." असं वहिनी बोलते. पण ऋषी बोलतो, "नाही, आता तरी मी काही घरी येणार नाही." तर मग वहिनी ऋषीला सांगते, "हे बघ ते सगळं ठीक आहे, पण मला तुला सांगायचं होतं, की एक महत्त्वाचा इव्हेंट आहे ज्यामध्ये तुझा सत्कार होणार आहे. त्या इव्हेंटमध्ये तू तर आला पाहिजे, कारण तुझं सगळ्यांना कौतुक करायचंय." कारण ऋषीने जेव्हा कंपनीत तो कामाला होता, तेव्हा त्याने जी डील क्रॅक केलेली असते, जे चांगलं काम केलेलं असतं, त्यावर त्याचा सत्कार होणार असतो. तर ऋषी बोलतो, "ठीक आहे, मी येईल त्या सत्काराला." आता मित्रांनो, मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे, की नयनतारा आणि ऋषी समोरासमोर येतील. जेव्हा ऋषीचा त्या इव्हेंटमध्ये सत्कार होईल आणि तेव्हा मग नेमकं काय होतंय? ऋषी आणि नयनतारा एकत्र येतायत का ऋषीचा भाऊ परत कारस्थान रचतो यांना वेगळं करण्यासाठी हे आपल्याला बघायला मिळेल. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, की आजोबा जे आहेत ते आजारी आहेत आणि आजोबांचा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे ॲक्सिडेंट पण नव्हता झाला. त्या कामिनीने आजोबांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्याविषयी कमळीला काहीच माहिती नसतं. बंड्याला माहिती असतं, पण बंड्याला कमळीला काही सांगितलं नाही, कारण इकडे कमळीचीच वाईट अवस्था झाली होती. आणि अन्नपूर्णा आजीने पण कमळीला काही नव्हतं सांगितलं. तिचे आबा गेलेत हे न्यूज समजल्यावर. त्यामुळे अ, कमळीला तर काही माहिती नसतं. पण बंड्याला आजोबांची आठवण येत असते, की एवढे दिवस झाले आजोबांना आपण भेटलो नाहीये. तर बंड्याला विचारते, "काय झालं आजोबांना?" आता मग बंड्या आजोबांबद्दल लवकरच कमळीला सत्य सांगणार आहे. आणि एकदा मग कमळीला समजलं ना, की आपल्या आईवर कोणीतरी हल्ला केला, या आजोबांवर कोणीतरी हल्ला केला. काहीतरी गडबड नक्की चालू आहे. आणि बहुतेक आता कमळीच ती व्यक्ती असेल, जी की या सगळ्या गोष्टींचा शोध घेईल, फायनली शोधून काढेल, की कामिनी किती वाईट घाणेरडी बाई आहे, राक्षसी वृत्तीची ही गुन्हेगार आहे आणि कमळीच त्या कामिनीला धडा शिकवेल आणि सगळे म्हणजे तिला जे काही अ, तिच्या कर्मांची फळ आहे ते तिला भोगायला लावेल. फायनली आय होप कमळीच हे सगळं घडवून आणेल. तर या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओखाली मी तुमचा मया भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे लेटेस्ट अपडेट्स घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काय काय घडतंय ते.